नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण बघतोय आज शिवसेना त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र बांधतोय की आपल्याला सगळे महापालिकेत पाहायला मिळतात। आणि शिवसेना भाजप ही आता गट नेता जो तो निवडणार आहेत, गट स्थापन करणार आहेत। आपण मुंबई महापालिकेमध्ये पाहू शकतो इथे आपल्याला हे पाहायला मिळतात। सर्व हे नगरसेवक जे आहेत आपल्याला भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। सर्व नगरसेवक आपल्याला हे एकत्रित एका ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळते। शिवसेना आणि भाजपच्या आज मुंबई महानगरपालिकेसमोर शक्ती प्रदर्शन जे होणार आहे। नगरसेवकांसाठी आपण पाहतोय की वॉल्वो बस तयार करण्यात आले, जे या बसमध्ये कोकण भवन येथे जाऊन आपला गट जो तो नोंद करणार आहेत। आलेल्या सर्व नगरसेवक बसमधून कोकण भवनला नोंदणीसाठी जाणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबत गट नोंदणी करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शरद पवार गटाचा 1 नगरसेवक शिंदे सेनेत सहभागी होऊन एकच गट स्थापन करणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। दरम्यान आपण पाहतोय या सगळ्यामध्ये आता शिंदे सेनेच्या गटाची संख्या 29 वरून आता 33 वर, तर महायुतीचं एकत्रित संख्याबळ हे 122 वर पोहोचणार आहे। एक नामनिर्देशित नगरसेवकांची ही संख्याही वाढणार आहे। अमय गोळे असतील यांची शिवसेनेची गटनेतेपदी निवड होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। जवळपास 11 वाजताच्या सुमारास नगरसेवक एकत्र बेलापूरच्या दिशेनं म्हणजेच कोकण भवन येथे रवाना होणार आहे। ही सध्या आपण दृश्य पाहतो, याच्यामध्ये आपल्याला हे सर्व नगरसेवक जे ते आपल्याला एकत्र बसल्याचे पाहायला मिळत आहेत। सर्व हे नगरसेवक आपण पाहतोय की आपल्याला हे एकत्र असल्याचं पाहायला मिळतं। सर्व हे नगरसेवक एकत्र आलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण पाहतोय की सध्या हे सर्व भाजपचे हे नगरसेवक आपल्याला हे सर्व एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहेत। आणि थोड्याच वेळात त्यांची सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होणार आहे। प्रक्रिया एकदा पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणाहून निश्चितच गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे। आणि त्यानंतर या सगळ्याची आपण पाहतोय की प्रत ही कोकण भवनला दिली जाणार आहे। दरम्यान आपण पाहतोय अनेक नगरसेवक सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारणतः ही प्रक्रिया जी आपण पाहतो या ठिकाणी होणार आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आता हे सगळे नगरसेवक मुळामध्ये आपल्याला हे नील सोमय्या तुम्ही समोर पाहतात, किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या असतील सर्व नगरसेवक जे आहेत ते एकत्र इथे पाहायला मिळत आहेत। प्रक्रिया ही असणार आहे, नेमकं कशा प्रकारे कशा गोष्टी असणार या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। मंगल प्रभात लोढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच आपण पाहतो की ते या ठिकाणी आपल्याला एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच सद्यस्थितीत आपण पाहतोय की हे सगळे नगरसेवक जे आहेत ते आपल्याला भाजपचे पाहायला मिळत आहेत। आपण शिंदेचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या आपण पाहतोय शिंदेचे नगरसेवक सुद्धा महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। शिंदे आणि भाजप महायुतीचे नगरसेवक एकत्रित या ठिकाणी महापालिकेसमोर शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर थेट ते कोकण भवनच्या दिशेने जाणार आहेत। दरम्यान तत्पूर्वी आपण पाहतोय की या संपूर्ण नगरसेवक जे आहेत ते आता ज्या प्रकारे आपण पाहतो महापालिका निवडणूक झाल्यानंतर मधला काळ जो आपण पाहतोय की नेमका कोणाचा गटनेता होणार, कोणाची साथ होणार अशी चर्चा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानं जी तारीख होती गटनेते निवडण्याची असेल, गट स्थापन करण्याची असेल महायुतीची, ती पुढे गेली आणि त्यानुसार आज आपण पाहतोय 2 फेब्रुवारी त्यानुसार आज ही गटस्थापन होणार आहे महायुतीचं आणि त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणाऱ्या या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायचं। कॅमेरा पर्सन अवधेश मी वैभव पाटील, मुंबई।